बघत असाल हे आक्रमक भूमिका त्यांची ही खरं तर आपल्या देशाच्या एकतेच्या विरोधात आहे। देशात कायदा सुव्यवस्था शांतता दोन राज्यांमध्ये टिकणे हे गरजेचं आहे। महाराष्ट्राने संयम पाळून राखलेला आहे। आपण बघत असाल कालची पण आमचं जे रेझोल्युशन होतं, महत्त्वाची गोष्ट हीच आहे की ही भूमिका आक्रमक एवढे कशासाठी? तिथे निवडणुका येत आहेत, त्यांचा पक्ष हरतोय म्हणून दोन राज्यांमध्ये अशी भांडणं लावायची का? हे कितपत योग्य आहे? खरं तर सन्माननीय उच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये ही सगळी केस चालू असताना असं कुठच्याही मुख्यमंत्र्यांनी आक्रमक होणं हे योग्य नाहीये। मला वाटतं त्या अशा नेत्यांकडे लक्ष देऊ नये, कारण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की मुंबई ही महाराष्ट्राची आहे। मुंबई आणि महाराष्ट्र हे कोणी वेगळं करू शकत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं फ्रस्ट्रेशन त्या नेत्यांचं ते दिसायला लागलेलं आहे, कारण ते निवडणूक येती हरतायत आणि त्याच्यातून असे सगळे त्यांचे उद्गार आहेत। रश्मी शुक्ला प्रकरणात पुणे पोलिसांनी नाही नाही त्याच्यावर आता काही बोलणार नाही। अदिति जी लॉ एंड पार्लियामेंट्री मिनिस्टर हैं वहाँ के कर्नाटका के, उन्होंने कहा है कि मुंबई को यूनियन टेरिटरी डिक्लेयर करना चाहिए क्योंकि वहाँ बहुत सारे स्टेट्स के लोग आते हैं, उनका योगदान ज्यादा है। ये मुंबई महाराष्ट्र की है, किसी की हिम्मत नहीं है करने की, कोई कर नहीं पाएगा क्योंकि हम सब लोग मुंबई के लिए महाराष्ट्र के लिए खड़े रहेंगे। सबसे अहम चीज यही है कि देश में शांतता का पालन हो, देश में कायदा सुव्यवस्था का पालन हो, देश में एकता कैसे बढ़े, इसी पे हमें फोकस करना चाहिए। जो वाद है, जो विवाद है महाराष्ट्र का कर्नाटका का, ये तो सुप्रीम कोर्ट में चल रहा है सालों से, लेकिन अभी ये आक्रामक भूमिका क्यों ली है? ये साफ हो रहा है कि वहाँ का जो सत्ताधारी पक्ष है वो चुनाव हारने जा रहा है और इसलिए ये सारे फ्रस्ट्रेशन उनके बाहर आ रहे हैं। Despite the resolution passed in the assembly, Karnataka chief minister has stated that we won't give a single land of any of the villages to Maharashtra. How do you react to We are not asking for Karnataka's land, we are asking for Maharashtra's rightful land. The most important thing is the way the Karnataka government is behaving with citizens there. It is treating our citizens or Marathi speaking citizens as second class citizens, and that is sad. Today when they take the oath to serve the people, they take the oath to serve the people without any bias, and it's unfortunate that someone who's under oath and on a constitutional position can behave in such a biased way. सर अपोजिशन का स्टैंड क्या होगा सर, जिस तरह से एलिगेशंस लगे हैं मिनिस्टर्स पे? हर दिन एक नए मिनिस्टर के खिलाफ एलिगेशन ही नहीं, पूरा प्रूफ आ रहा है। ये आपको भी पता है, मुझे भी पता है कि सारे के सारे डॉक्यूमेंट्स जनता में है, लेकिन ये सरकार अनैतिक है, सरकार इलीगल है और कोई शर्म नहीं है। अगर हिम्मत होती तो इनको आज निकाल देते थे। जमीन घोटाळे बाहेर येत आहेत, मात्र तरी सुद्धा नाही, महत्वाची गोष्ट म्हणजे सुरुवात इथूनच होते की हे सरकार घटनाबाह्य आहे आणि अनैतिक आहे। गद्दारच इथे नेते बनल्यानंतर त्यांच्याकडून काहीच अपेक्षा नाही, स्वतःला खोके आणि महाराष्ट्राला धोके, ही भूमिका जी आहे ही आज रोज दिसत आहे। प्रत्येक दिवसात आपण बघत असाल रोज एक नवा घोटाळा लोकांसमोर येत आहे, गद्दारांच्याच गटातून येतं। तर हे येतंय कुठून हे पण त्यांनी विचार करावं। दुसरी गोष्ट म्हणजे घोटाळे जे येतात नुसतं आरोप नाही, पूर्ण सगळे त्याच्यात डॉक्युमेंट्स ऍड करून हे आम्हाला चालतं फिरता इथे येतात, लोकांमध्ये येतात, प्रेसमध्ये येतात। ह्या लोकांची खरं तर हकालपट्टी होणं गरजेचं आहे। ह्या गद्दारांची, या 40 जे लोक आहेत त्यांच्यातून जे मंत्री बनले त्यांची तर हकालपट्टी मुख्यमंत्र्यांनी करणं गरजेची होती, पण त्यांच्यात हिंमत नाही, नैतिकता नाही, आणि म्हणून आज आपण बघतोय की ते जे घोटाळेबाज मंत्री आहेत ते अजूनही तिथेच आहेत। मंत्र्यांबाबत कारवाईसाठी महाविकास आघाडी कोर्टात जाणार का? हे आपल्याला वाटत नाही का घोटाळेबाज मंत्री होऊ नयेत? सगळ्यांना तर वाटतं ना ही भूमिका आहे। जेव्हा कुठचंही आधीचं सरकार असेल गेल्या 75 वर्षात, जेव्हा आरोप होतात, नैतिक दृष्टिकोनाने कोणीतरी राजीनामा देऊन बाजूला होणं गरजेचं असतं, चौकशीला सामोरे जाणं गरजेचं असतं। आज आपण बघताय की हे घटनाबाह्य सरकार गद्दारांचं अनैतिकतेमुळे जे बनलेलं आहे त्याच्यात कुठेही लाज नाही, शरम नाही, राजीनामा देण्याची हिंमत नाही, निवडणुकीला सामोरे जाण्याची हिंमत नाही, आणि म्हणून खुर्ची अडून बसलेलं आहे।